या ठिकाणी पिंपरी चिंचवडमधील आयुर्वेद मानसशास्त्र तज्ज्ञ सन्माननीय डॉक्टर राजीव नगरकर या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि त्यांनी क्रीडा क्षेत्रामधलं त्यांचं भव्य दिव्य असं योगदान आहे। जे टिळक महाराष्ट्र आयुर्वेद विद्यालयामध्ये पहिल्यांदा खो खोचं प्रशिक्षण आणि खेळाचं मैदान चालू करण्याचं त्यांचं योगदान त्या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे। त्यांनी अनेक स्तरावरती अनेक राष्ट्रीय स्तरावरचं प्रशिक्षण किंवा राष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धा खेळलेल्या आहेत। तर आपण त्यांच्या शब्दात या ठिकाणी जाणून घेऊया। नमस्कार सर। सर नमस्कार। सर तुम्ही जे मुंबईला जे वडिलांच्या माध्यमातून होता त्या संदर्भात काय सांगाल सर? सर माझे वडील इंडियन नेव्ही मध्ये होते, त्याच्यामुळे लहानपणी आम्ही कल्याणला होतो। मग कल्याणला लुड्स स्कूल आणि न्यू लुड्स स्कूल या दोन शाळांमध्ये आमचं 4थी पर्यंतचं शिक्षण झालं आणि खेळाची गोडी तिकडं आईने आम्हाला ऍक्च्युअली लावली। तर तिकडं संध्याकाळची आम्ही घरातच बसून असायचो, सुरुवातीला घरातल्या घरातच काहीतरी खेळायचो। एक दिवशी आईने काय केलं, संध्याकाळी 5 वाजता घराच्या बाहेर काढलं आणि दार लावून घेतलं आणि सांगितलं हे दार आता 7 वाजता उघडण्यात येईल, घरात बसायचं नाही, बाहेर जाऊन खेळायचं। आई स्वतः खेळायची, आई खो खो लंगडी हे खेळ खेळायची, युनिव्हर्सिटी प्लेअर होती आई, त्यामुळे आईने ती लहानपणीच आम्हाला बाळकडू पाजलं आणि संध्याकाळी 5 वाजता घरातनं बाहेर हे लावलं सवय आणि मग 5 ते 7 आणि संध्याकाळी 7:30 वाजता परत घरात यायचं, ही लहानपणी लावलेली सवय आणि मग तसंच पुढे सुरू झालं। सर तुम्ही मुंबईला राहिल्यानंतर तुम्ही मुक्तांगण मध्ये आला, तर त्याचा अनुभव काय सांगाल सर? मुक्तांगण शाळेमध्ये मी आलो तेव्हा मी 5वीत होतो, 5वी 6वी 7वी 3 वर्ष मी मुक्तांगण शाळेमध्ये शिक्षण घेतलं आणि त्या शाळेतर्फे इंटर स्कूल कॉम्पिटिशन मध्ये खो खो, कबड्डी, लंगडी असे खेळ खेळायचो आणि स्प्रिंट्स, ऍथलेटिक्स, ग्राउंड इव्हेंट्स हे खेळायचो। 3 वर्ष मी त्या शाळेमध्ये शाळेला रिप्रेझेंट केलं आणि भरपूर खेळ खेळलो। पण बाबांची बदली झाली आणि मग आम्ही निगडीमध्ये राहायला आलो। तर जेव्हा शाळा सोडल्याचा दाखला जेव्हा घ्यायला गेलो तेव्हा तिथल्या ज्या उपमुख्याध्यापिका होत्या आणि खेळाच्या प्रवक्त्या होत्या तिथल्या खानेवाले मॅडम म्हणून, तर त्यांनी फक्त बोलून सांगितलं आईला माझ्या की तुम्ही आमच्या शाळेचा एक चांगला खेळाडू घेऊन चाललेला आहे। तेव्हा मला थोडंसं ती शाळा सोडताना वाईट वाटलं, पण मग त्याच्यानंतर आम्ही इकडे निगडीमध्ये ज्ञानप्रबोधिनी शाळेत आलो। सर ज्ञानप्रबोधिनीचा तुमचा अनुभव काय आणि खेळाचं योगदान काय सांगा? ज्ञानप्रबोधिनीमध्ये खेळाचा अनुभव म्हणजे अफलातून अनुभव। तेव्हा तिकडे चितळे सर होते आणि त्या चितळे सरांनी शाळेच्या मैदानाचं नियोजन फार सुंदर केलं। म्हणजे ज्ञानप्रबोधिनी शाळा ही पहिली शाळा माझ्या आठवणीतली की ज्या शाळेला मला एवढं मोठं मैदान बघायला मिळालं आणि तिकडं चितळे सरांनी आम्हाला चांगलं कोच केलं। खो खो खेळायचो, लंगडी, फुटबॉल, व्हॉलीबॉल, मला वाटतं क्रिकेट सोडून मी बहुतेक सगळे खेळ मैदानातले, ऍथलेटिक्स मधले सुद्धा 100 मीटर, 200 मीटर, 400 मीटर, 800 मीटर ते 14 किलोमीटर मॅरेथॉन, लांब उडी असेल, गोळाफेक असेल, हे सगळे खेळ आम्ही खेळलो ज्ञानप्रबोधिनीमध्ये। ज्ञानप्रबोधिनीमध्ये मला आठवतं की 10वीच्या शेवटी चितळे सरांनी एक शाळेचा उपक्रम होता, एक कार्यक्रम होता आणि त्या दिवशी मला 10 मिनिटं चितळे सर माझ्याबद्दल बोलत होते, मला नंतर कळलं आणि बेस्ट ऑलराऊंडर म्हणून शाळेने त्या वर्षी पहिला पुरस्कार त्या दिवशी डिक्लेअर केला आणि उत्तम खेळाडू आणि अभ्यासातही चांगलं आणि सगळ्याच ऍक्टिव्हिटीज मध्ये भाग घेणार असं म्हणून त्यांनी माझा त्या वर्षी गौरव केला होता आणि बेस्ट ऑलराऊंडर नावाचं पारितोषिक माझ्यासाठी त्यांनी निर्माण केलं होतं। निश्चितच चांगली गोष्ट आहे सर। तुम्ही वैद्यकीय क्षेत्रात येण्यापूर्वी आरोग्य क्षेत्रातलं चांगलं काम या ठिकाणी करून आलेला आहात। तर या ठिकाणी आता तुम्ही वैद्यकीय प्रॅक्टिस करता, सराव करता, तर त्यापूर्वी तुम्ही तुमच्या पदवीच्या काळात जे खो खोचं प्रशिक्षण शिबिर चालू केलं त्या संदर्भात सांगा। मी 10वी झाल्यानंतर शाळेतनं बाहेर पडताना सेंड ऑफच्या दिवशी शाळेचा प्रश्न विचारला होता की आता आमचा शाळेचा संपर्क खरंच तुटला का हो, आम्ही शाळेत परत येऊ शकतो का?
आणि मग त्यांनी सांगितलं नाही येऊ शकता ना. आणि शाळेमध्ये आमचा युवक विभाग नावाचा एक गट स्थापन झाला, जिथं माजी विद्यार्थी शाळेत यायला सुरुवात झाले आणि युवक विभागाची स्थापना झाली. आणि आम्ही तिथं दिवसा कॉलेज झालं की संध्याकाळी 6 वाजता शाळेत हजर असायचो आणि 6 ते 8 संध्याकाळी मुलांचं खो खो प्रशिक्षण, म्हणजे प्रत्येक जण वेगवेगळ्या ह्याच्यात घ्यायचं. तर मी माझा आवडीचा खेळ म्हणून खो खो, आणि म्हणून मी खो खोचं प्रशिक्षण द्यायचो. साधारण 150 मुलं असायची रोज संध्याकाळी शिकायला आणि 4 मैदानं असायची आमच्या समोर खेळायला. तर प्रबोधिनीत मी मेडिकलच्या फायनल इयर पर्यंत नियमित खो खो शिकवायला जायचो. मग झेडपीच्या स्पर्धा असायच्या, त्याला पंच म्हणून असायचो. त्याच्यानंतर ज्ञानप्रबोधिनी इंटर स्कूल ऑलिम्पियाड घ्यायची, त्याच ह्याच्यासाठी पंच म्हणून काम केलेलं आहे. मग मध्ये माझ्या लक्षात आलं की विद्यानंद भवन म्हणून एक शाळा निगडीमध्ये जवळच आहे आणि जिथं पीटीच्या तासाला मुलांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून वर्गात बसवलं जायचं. आणि पीटीचे शिक्षक होते ते थोडेसे वयोवृद्ध होते आणि त्या शाळेच्या संपर्कात आलो. म्हणजे माझी आई त्या शाळेत शिकवायला होती. नाही म्हणायची की अरे काय मुलांना पीटीच्या तासाला सुद्धा सर वर्गात बसवायचे. मग मी ज्ञानप्रबोधिनीत मनोज देवळेकर सरांना सांगितलं की सर मी काही दिवस प्रबोधिनीत येत नाही, इथं दुसरी मुलं शिकवतील. मग मी विद्यानंद मध्ये गेलो आणि तिथं मुलांची निवड करून शाळा जर 8 वाजता भरते तर सकाळी 6:30 वाजता मुलांना आधी शाळेत बोलवायला सुरुवात केली आणि 6:30 ते 7:45 तिथं खो खो आणि बाकीचे खेळ सुरू केले. आणि मग तिथं मला एक माझे मित्र होते डॉक्टर म्हणजे चंद्रशेखर कुलकर्णी म्हणून, जे आता क्रीडा क्षेत्रामध्ये चांगल्यापैकी काम करतायत. सध्या अमृता विद्यालयाला ते शिकवतात. त्यांना म्हटलं अरे मी पूर्ण वेळ ते येऊ शकत नाही इथं, तर ते पूर्ण वेळ रुजू झाले आणि मग आम्ही तिथं खेळाचा जे बीज आहे ते रोवलं. आणि मग आता चंद्रशेखर कुलकर्णी एक उत्तम क्रीडा शिक्षक लाभलेले आहेत जे खेळ शिकवतात. पण हा एक चांगला अनुभव आहे की त्या शाळेत मला खेळ सुरू करायला संधी मिळाली. निश्चितच. सर तुम्ही 11वी 12वी फत्तेचंद जैनला हे केलं, तर तिथला काय अनुभव सांगाल? 11वी 12वी फत्तेचंद जैनला आम्ही तिथं पण आम्ही भरपूर खेळ खेळलो. तिथं आम्ही त्या शाळेमध्ये फुटबॉलचं क्रेज तिकडे जास्त होतं आणि मग त्या वर्षी आम्ही फुटबॉल 11वी 12वी आम्ही झेडपी लेवलला जाऊन फुटबॉल खेळलो. त्या शाळेला पण मैदान खूप चांगलं होतं. तिथं पण आम्ही ऍथलेटिक्स आणि फुटबॉल आणि खो खोच्या स्पर्धा तिथं पण व्हायच्या. त्यामुळे तिथं पण मला आठवत आहे कीर्ती विद्यालयाच्या प्रिन्सिपल होत्या, मॅडमचं नाव विसरलो, पण त्या तिकडे आल्या होत्या आणि स्पर्धा आयोजित केली होती आणि तिकडं थोडासा गोंधळ झाला आणि मग तिकडे मी आलो त्यांच्या बरोबर आणि मग आम्ही पुन्हा त्या स्पर्धा व्यवस्थित पहिल्यापासून सुरू केल्या आणि उत्तम रीतीने त्या स्पर्धेचं नियोजन झालं पुढे. आणि त्या मॅडम आज पण भेटल्या की सर तुमच्यामुळे त्या स्पर्धा चांगल्या झाल्या, असं केव्हाही आठवण काढतात. सर तुमच्या आयुर्वेद महाविद्यालयामध्ये तुम्ही जे खो खो पहिल्या इथपासून आजपर्यंत चालू केलं त्या तो अनुभव सांगा. तिथं आता आयुर्वेदला गेल्यानंतर असं सगळं दिसायला लागलं की बहुतेक मुलं फक्त अभ्यास 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 याच्यातच गुंतलेले आणि कोणी खेळाचा विषय बोलायला तयार नाही. आणि बोलणार तर फक्त क्रिकेट मॅच आणि क्रिकेटच्या संदर्भात, आणि ते सुद्धा टीव्हीवर मी काय पाहिलं आणि प्रत्यक्षात काय खेळलं याच्याविषयी कोणी काय बोलायलाच तयार नाही. मग एक मला ज्युनियर भेटला मयुरेश आखटे म्हणून आणि त्याच्याशी बोलताना लक्षात आलं की तो पण खो खो त्याचा आवडीचा खेळ आणि माझा पण आवडीचा खेळ. मग त्याला हाताशी धरलं आणि मग आम्ही शाळेच्या प्रिन्सिपलला म्हटलं सर आपल्या हॉस्टेलला मैदान आहे, त्या तिथं जर आम्ही खो खोचं मैदान केलं आणि आपण इंटर क्लास किमान खो खोच्या स्पर्धा सुरू केल्या तर चालेल का. तर त्यांनी आम्हाला प्रोत्साहन दिलं आणि त्याचं जे बजेट होतं ते त्यांनी सँक्शन केलं आणि आम्ही लगेचच 8 दिवसात खो खोचे डाम देव स्पोर्ट्स मधनं घेऊन तिथं आणले आणि मैदान तयार केलं आणि तिथं आम्ही खो खो खेळ सुरू केला. निश्चितच सर तुमचं योगदान हे चांगल्या दर्जाचं आहे खेळामधलं आणि खो खो मधलं सुद्धा. तुम्ही आता सध्या जे रुटीन प्रॅक्टिस करताना सायकोलॉजी या लहान मुलांना त्याच्याबद्दल IQचं जे मार्गदर्शन करता, IQची टेस्टिंग करता आणि तुमच्या मिसेस सुद्धा प्री स्कूल लेवलचं संशोधन आणि चांगल्या दर्जाचं काम करतात. आज सुद्धा तुमचं टेबल टेनिसचं दररोजची प्रॅक्टिस चालू असते, त्या संदर्भात काय सांगाल, कुठे चालू असते? आम्ही मित्रांनी मिळूनच एक टेबल विकत घेतलेलं आहे, 4 मित्रांनी मिळूनच, आणि एका मित्राच्या घराच्या बेसमेंटला आम्ही ते टेबल ठेवलेलं आहे आणि रोज आम्ही नियमित सकाळी 1.5 तास टेबल टेनिस आजही खेळत असतो. आणि विशेष म्हणजे हे सगळे जे मित्र आहेत
हे माझे 8वी पासूनचे मित्र आहेत, आम्ही 4 जण आहे आणि ते आजही आम्ही रोज त्या निमित्ताने भेटतो पण आणि रोज खेळतो पण. एक 40-45 मिनिटं खेळण्याचा भाग असतो, 10-15 मिनिटं हे फक्त हास्य विनोद आणि निखळ मनोरंजन असतं आणि त्याच्यामुळे एक छान एनर्जाइज्ड दिवस जातो. एखाद दिवशी जर चुकून जायला नाही जमलं तर तो दिवस थोडासा मरगळयुक्त असतो, पण ज्या दिवशी खेळ होतो तो दिवस फार सुंदर असतो. निश्चितच सर. सर, तुमचं सहकुटुंब सायकलिंग वरचं जे ट्रेकिंग असतं किंवा जाणं असतं त्याबद्दल काय सांगा? हा फार सुंदर. आम्ही सायकलिंग वरती इकडे तिकडे जात असतो. आमच्याकडे 4घांच्या वेगवेगळ्या सायकली आहेत. बायकोची सायकल वेगळी, माझी, मुलीची आणि मुलाची. तर सकाळी 4घांनी मिळून सायकलिंग करायला जायचं, म्हणजे सगळ्यांची एकमेकांशी संवाद पण होतो आणि व्यायाम पण होतो, असं आम्ही करतो. तर मध्ये आम्ही इथून पुण्याला सायकलिंग वरती म्हणजे कोथरूडला मुलाला घेऊन गेलो मागच्या वर्षी आणि एकदम 30 किलोमीटर त्याला सायकल चालवायला लावली, पण त्यांनी ती व्यवस्थित सायकल चालवली. आता सायकलिंगचाच विषय निघाला तर मध्ये मी आणि डॉक्टर विजय चौधरी म्हणून माझे मित्र आहेत, त्यांच्याबरोबर आम्ही बऱ्याच सायकल रॅल्या केलेल्या आहेत. म्हणजे अहमदाबाद पुणे असेल, नागपूर पुणे असेल, असं सायकलवरचे प्रवास. आणि या प्रवासामध्ये HIV एड्स अवेअरनेस, त्याची पत्रकं आणि लोकांमध्ये जागृती किंवा हे आपण कसं टाळू शकतो आणि थोड्याशा एक क्षणिक मोहासाठी आपण जर बळी पडलो तर पूर्ण आयुष्य वाया जाऊ शकतो. त्याच्यापेक्षा आपण व्यायाम करणं जास्त महत्वाचं आहे आणि ज्यांनी आपलं शारीरिक स्वास्थ्य चांगल्या पद्धतीने राहू शकतं. म्हणजे ह्याचं बाळकडू आम्हाला जे मिळालं ते मी आता माझ्या मुलाला पण वारंवार सांगतो आहे की लोकमान्य टिळकांनी काय केलं तर 10वी पर्यंतचं शिक्षण झाल्यानंतर त्यांनी तब्येत करण्यासाठी 1 वर्ष गॅप घेतला आणि त्याच्यावरती त्यांनी पहिल्यांदा लक्ष दिलं. माझ्या लेकाला आता 10वीची परीक्षा संपली, सुट्टीत मला तेच सांगणं आहे की आता तब्येतीवरती जास्त लक्ष द्या. सुट्टी आहे, पूर्ण वेळाचं नियोजन असं करा की मी कसं माझं शरीर सुदृढ करीन ह्याच्याकडे जास्त लक्ष द्या आणि मोबाईल आणि कॉम्प्युटर गेम्स पेक्षा याच्यावरती जास्त लक्ष द्या, असं मी त्याला सांगतो आहे. निश्चितच सर, तुमच्या मुलाच्या सह इतर सर्व जे अखिल भारतातील जे मुलं आहेत तर त्यांना हे लागू होण्याचं प्रक्रिया आहे, लागू होण्याचा हा तुमचा काय म्हणता येईल की सल्ला आहे. तर त्या दृष्टिकोनातून हे तुमचं पूर्ण क्रीडा क्षेत्रातलं योगदानच हे संपूर्ण मुलांना उपयोगी ठरणार आहे आणि NSCC स्पोर्ट्स YouTube चॅनलच्या वतीने हे सगळं तुमचा सल्ला संपूर्ण भारतातील लोकांना या ठिकाणी उपयोगी ठरेल. तुम्हाला हे अजून विशेष काय सांगायचं? मला विशेष म्हणजे ह्या वर्षी माझा मुलगा 10वीत होता आणि त्याच्या सुरुवातीला 10वीच्या सुरुवातीला मी त्याच्या क्लासची ऍडमिशन घ्यायला गेलो होतो. इथं जवळच घरगुती क्लासेस घेतात. तर ते सर मला म्हटले की सर ह्या वर्षी 10वीत आहे मुलगा. म्हटलं हो बरोबर. सर ह्या वर्षी मुलं खेळणार नाहीत. म्हटलं का बरं खेळणार नाहीत? मी म्हटलं माझ्या मुलाला लहानपणापासून सवय लावली. म्हटलं मी तू अभ्यास काय केला हे विचारणारच नाही, आज खेळला होतास का आणि घाम आला होता का, हे माझ्यासाठी महत्वाचे प्रश्न आहेत म्हटलं. आणि ते म्हटले मुलगा खेळणार नाही. तर मी म्हटलं सर मग एक काम करावं लागेल, म्हटलं मला क्लास बंद करावा लागेल, पण मी खेळ नाही बंद करू शकत मुलाचा, कारण माझ्यासाठी तो खेळणं हे जास्त महत्वाचं आहे. आणि तेव्हा मी सरांना सांगितलं, म्हटलं सर आता तुम्ही सर आहात पण मी तरी तुम्हाला 1-2-3 महत्वाचे प्रश्न विचारतो. म्हटलं आपलं हृदय कुठे असतं? मग त्यांनी मला सांगितलं हे छातीपाशी असतं. मग त्यांना म्हटलं सर मेंदू कुठे असतो आपला, डोकं कुठे असतं? मग त्यांनी सांगितलं इथं जवळ असतं. आणि मग म्हटलं आपला पायाचा अंगठा कुठे असतो? मग त्यांनी मला खाली पायापाशी बोट दाखवलं. म्हटलं सर आता मला सांगा हृदयातनं जर रक्त पुरवठा झाला तर सगळ्यात कमी कष्टात आणि लवकर रक्त कुठे पोहोचेल? हृदयापासनं मेंदूला पोहोचेल का पायाच्या अंगठ्याला पोहोचेल? नकळत सरांनी उत्तर दिलं मेंदूला, कारण मेंदू हृदयापेक्षा जवळ. मग सरांना सांगितलं सर म्हटलं गुरुत्वाकर्षण नावाचा एक प्रकार असतो आणि त्याच्यामुळे म्हटलं रक्त सहज पायाच्या अंगठ्याला पहिले पोचतं, पण मेंदूला पोचवायचं असेल तर कष्ट करावे लागतात. आणि ते जर हवं असेल तर त्याच्यासाठी व्यायाम, कारण हार्ट रेट वाढतो केव्हा? जेव्हा आपण फिजिकल ऍक्टिव्हिटी करतो, व्यायाम करतो तेव्हा. माझ्याकडे मानसशास्त्रासाठी पालक बरेच घेऊन येत असतात की आमच्या मुलाची एकाग्रता वाढवायची, अभ्यासात लक्ष नाही वगैरे वगैरे. तर त्यांना मी म्हणतो एकाच अटीवर मी तुमच्या मुलाचे लक्ष अभ्यासावर फोकस करू शकेन. ती अट म्हणजे तुम्ही रोज त्याला अर्धा तास ते 40 मिनिटं खेळायला जर सोडणार असाल तरच मी त्याची अभ्यासातली एकाग्रता वाढवू शकेन. कारण जर हृदयाचा रेट वाढला तर आपलं चांगलं रक्तपुरवठा मेंदूला पोहोचू शकेल आणि मग एकाग्रता आपोआप वाढू शकेल. त्यामुळे जर अभ्यासात प्रगती चांगली हवी असेल
तर मला वाटतं सगळ्यात त्याचं मूळ जे आहे ते परत खेळाकडेच जातं. व्यायाम आणि खेळ त्याच्याशिवाय स्वास्थ्य नाही. निश्चितच तुमचं सर हे संशोधन आणि तुमचं हे योगदान सगळ्या संपूर्ण सायकॉलॉजिस्ट यांनी जर आत्मसात केलं तर आपला भारतवर्षामध्ये क्रीडा क्षेत्रात आणि आरोग्य क्षेत्रात विकसित होईल आणि त्याच्या अनुषंगाने महासत्ता व्हायला वेळ लागणार नाही असं मी या ठिकाणी आशावाद व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद सर. थँक्यू. आभारी. धन्यवाद. धन्यवाद सर.